नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत मित्रांनो भोर या ठिकाणी दिनांक 23 मार्च रोजी हनुमान जयंती उत्सवानिमित्त बेलकेवाडी आदत केसरी हे भव्य दिव्य मैदान संपन्न होणार आहे। या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, या मैदानामध्ये काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग नमस्ते, आपलं नाव? धीरज दानवले। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होते दादा? 23 मार्च 2025 रोजी आमचं मैदान संपन्न होत आहे। मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाच्या परवानगीची प्रोसेस जवळजवळ 80-90% पूर्ण झालेली आहे आमची। बरं, मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आले? मैदान हे जे हनुमान जयंती निमित्त 23 मार्च 2025 रोजी आम्ही आयोजित केलेलं आहे। बरं, आणि हे मैदान कुठं पार पडणार आहे? हे मैदान जे मागच्या वेळेस 2-3 मैदान झाली बोर शहरात वाघजाई मंदिराच्या मागे, त्या ठिकाणीच ते मैदान होणार आहे। बरं, आता मैदानामध्ये काय सुधारणा करण्यात आले? तर आदतचं मैदान आहे। या आदतचं मैदान असल्यामुळं छोटी वासरं असतात, एक बैल एक वासरू, यामुळं आम्ही 700 फूट हा पल्ला ठेवलेला आहे। जे वराटीचं रान होतं ते पूर्णपणे कमी करून तिथनी पुढंच आम्ही 700 फूट रान ठेवलेलं आहे। म्हणजे बैलगाडी मालकांचा विचार करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हे आदतचं मैदान असल्या कारणानं जे खाली सुट्टीला उराटीचं रान होतं ते 100 फुटांनी कमी करण्यात आलं असून पल्ला 700 फूट ठेवण्यात आलेला आहे। तर बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। बक्षिसाचं स्वरूप 1 ते 8 पर्यंत बैलगाडा क्षेत्रातला सर्वांचा विचार करून आम्ही 1 ते 8 नंबरासाठी 21,000 रुपयाप्रमाणेच शेवटपर्यंत बक्षीस ठेवलेलं आहे। आणि प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी या मैदानासाठी 500 रुपये। याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आलेली? या मैदानाचे सर्व बैलगाडा अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या आणि स्थानिक आमचे बैलगाडा शर्यत कमिटीचे आयोजकांची आम्ही एक साथ बैठक घेऊनच त्याप्रमाणे नियमावली तयार केलेली आहे आम्ही। बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली? मैदानाच्या बैलगाड्याच्या शर्यतीचे पूर्णपणे 80 ते 90% प्रोसेस पूर्ण झाली। कधी पाहायला मिळेल आम्हाला? तुम्हाला येत्या सोमवारी नाही तर मंगळवारी या मैदानाची परवानगी मिळेल। ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे? ऑनलाईन मैदानाची नोंदणी चालू झालेली आहे। बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये? जास्तीत जास्त बैलगाडा शौकीनांनी गाडा मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। चालते, धन्यवाद दादा। धन्यवाद दादा, नमस्ते, आपलं नाव? नमस्कार, समीर किवळे। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, मैदान कुठं संपन्न होत आहे? मैदान हे जे 2 मैदानं झालीत मागची, जे हनुमान केशरी आणि एक रामबाग कट्टा केशरी, त्याच ठिकाणी कॉलेजच्या फाटीला मैदान होते। रामबाग कट्टा केसरी झालं त्यावेळेस आपण पाठीमागची उराटी जी कमी केली होती, त्यानंतर परत एकदा करून आम्ही आता ती उराटी पूर्ण घालवून डायरेक्ट 100 फूट पल्ला कमी करून तिथने आदत वासर असल्यामुळं एक 700 फुटच पल्ला ठेवलेला आहे। 700 फुटच पल्ला ठेवला आहे। आता आपण बोलूयात मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की जी फकी टाकण्यात आलेली ती फकी खाली पहिलं जे जुनी फाटी होती ती जुनी फाटीची खालची सुट्टीची बाजू खालनं जवळपास 100 फूट कमी करण्यात आलेली आहे आणि ती पुढे घेण्यात आलेली आहे। तुम्ही ह्या ड्रोनच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आणि पुढे निकाल रेषेही पाहू शकता ड्रोनच्या व्हिडिओच्या माध्यमातून फकी टाकलेली। तर दादा, आपण बोलूयात आता मैदानाकडे। मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत? एकूण 10 फाट्या आहेत मैदानामध्ये। फाटीच्या आतमधलं अंतर किती आहे? आतमधलं अंतर 14 फूट अंतर आहे। बरं, आणि आता हे आदतचं मैदान त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला हा 700 फूट ठेवण्यात आलेला आहे। मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? एक 50% बॅरिकेड असणार आहे दोन्ही ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत? पशुवैद्यकीय अधिकारी बी उपस्थित असणार आहे। त्याकरता पाण्याची सोय केलेली आहे, पिण्याची, परत ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे। बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली? पट्टीची व्यवस्था करण्यात आली। तिथं कॅमेरा आहे? 3 कॅमेरे आहेत, वरती 2 आहेत आणि खाली 1 आहे। या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे? STC लाईव्ह। त्याचबरोबर खाली झेंडापंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे? झेंडापंच म्हणून 3 मैदान झालं, एकच झेंडापंच आहेत। एक भोर तालुक्यातले नामांकित झेंडापंच आहेत, सचिन नाना तारू, तेच झेंडापंच असणार आहेत। बरं, आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन मयूर तळेकर आणि प्रवीण शिवतरे करणार आहेत। या मैदानाचे लॉट कधी काढले जातील? एक 22 तारखेला संध्याकाळी 7 वाजता लॉट काढले जातील लाईव्ह। त्याचबरोबर हे मैदान आदतचं आहे, त्यामुळं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल? सर्वांना एक आव्हान करतो की मैदान सर्वांच्या शेतकऱ्यांच्या जे आहेत गाडी मालक त्यांच्या विचार करून केलेला आहे। कारण का 1 ते 8 बक्षीस 21,000 रुपये ठेवलेलं आहे, कारण 8व्या नंबरला 7,000 रुपये घेऊन घरी जायला लागत होतं। त्याला सरसकट 21,000 रुपये ठेवल्यामुळं सगळ्यांचं 8 बक्षिसांची टोटल किती होती दादा? 8 बक्षिसांची टोटल 1,68,000 रुपये होती। बरं, आणि असं जर 51,000ची सुरुवात केली असतं, तसे 51,000ची सुरुवात केली तर 1,47,000 होती। बरं,
आता तुम्ही ऑनलाईन नोंदणी सुरू आहे, काय काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? सर्वांना आव्हान एकच करतो की लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आम्हाला सहकार्य करावे. बरं, आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व भोर तालुका यांनी घालून दिलेल्या यांच्या सर्व नियमाटी घालून दिलेल्या सर्वांच्या नियमानेच होणार आहे मैदानी. बरं, आणि त्याचबरोबर या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? ह्या निकाली पंच म्हणून तालुक्यातली कमिटी आणि प्लस आमचे आयोजक कमिटी हे दोन्ही मिळून केलेले. सकाळी किती वाजता सुरू होईल? सकाळी हे मैदान 9 वाजता चालू होणारच. आणि मैदानाचा फायनल किती वाजता? 5 वाजताच फायनल घेणार आम्ही. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य भोर तालुक्याचे तालुका अध्यक्ष सरपंच उतरोली गाव संतोष शिवतारे सर आहेत. नमस्ते सर. राम राम. दादा, काय सांगाल, आज बऱ्याच दिवसाने तुम्ही बाईटमध्ये आलेले आहेत, कशा पद्धतीनं ग्रामस्थांना मैदानाची तयारी केलेली आहे? हे मैदानाचं सर्वात प्रथम वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर पहिल्यांदा ज्यावेळेस मैदान तयार केलं तर त्यावेळेस थोडीशी उराटी कुठंतरी एकार असा विषय आपल्या बैलगाडीवाल्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा अशा अडचणी येत आहेत. तर हे मैदान भरवताना हे आजचं जे हनुमान केसरी मैदान भरणार आहे हेच आयोजक मला वाटतं हे तिसऱ्यांदा आहेत. त्याच्यामुळं पहिल्या अडचणीच्या वेळेस ज्या गोष्टी लक्षात आल्या किंवा काय तर त्यांनी दुसऱ्या वेळेस त्या त्रुटी काढल्या. परत आता तिसऱ्यांदा भरतंय तर तिसऱ्या वेळेस सुद्धा त्या त्रुटी काढल्या. आता त्यांचे विचार चांगले आहेत की इथनं मागं ओपनचं मैदान होतं ते आता आदतचं मैदान होतंय. तर थोडंसं त्यांनी खालचा टप्पा जो होता सगळे बैलवाले म्हणत होते उराटी चढे किंवा 100 फुटाचा, हां, तर तो काढला पूर्ण. आणि 700 फूट एक सारखं पळायला थोडीशी नॉर्मल उराटी आहे. त्याच्या पलीकडे पुढं थांबायला बरंच अंतर आहे. म्हणजे त्यांनी जसा अनुभव आले तसे ह्या मैदानात आत्ता आज मी तिला अडचण हा प्रकार कुठला राहिलाच नाही. सुधारणा बऱ्याच प्रमाणावरती करण्यात 100% अगदी क्लिअर मैदान झालं ते. बरं, आणि बक्षिसाचं पण आता आगळी वेगळीच रचना आणलेली आहे की आता त्यांनी आपली आमची बैठक झाली आधी, तर त्यांचा अगदी प्रामाणिक आणि म्हणजे सगळ्यांचा विचार करून केलेला निर्णय. तर त्या मिटिंगमध्ये असा विषय झाला की जर पहिले 51,000 रुपये ठेवलं तर आयोजक काय करताय का शेवटचं 5,000 बक्षीस येते. तर एकूण 40-45,000 रुपये होते. 1,40,45,000 आता हे सगळं अमाऊंट होते 1,68,70,000 तर प्रवेश फीचा विषय झाला तर 1.5 लाखापर्यंत तर नाही का 50-500 रुपयाचा विषय ठीक आहे. तर तशा आहे ना आपली कमिटी भोर तालुका कमिटी आयोजक कमिटी यांच्या निर्णयानेच आपला विषय झाला का 500 रुपये आपलं प्रवेश फी ठेवलेली आहे. बरं, आणि त्याचबरोबर गाड्यांची जर संख्या वाढली तर सेमीफायनलला काय 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीला काय बक्षीस वगैरे देण्यात येईल का? ते आता गाड्या वाढतील किंवा काय गोष्टी ते आता चालू जो जसा विषय होईल त्यावेळेस. आणि सांगण्यात आनंद एक दुसरा होतोय की कमिटीचा विषय आता हे कसं झालं की निर्णयाला ह्याला त्याला कमिटी ठीक आहे, पण भोरमध्ये असा विषय झाला जो आयोजक आहेत म्हणजे भोरमधले असतील बाहेरच्या गावातले तर ते प्रत्येक वेळेस तेच त्याच्यात त्यांना इतका अनुभव आला की ते भरवणारे आयोजक उलट कमिटीला काही गोष्टी सांगत असतात की बाबा असं करा तसं करायचं. त्या अनुभवाने उत्कृष्ट मैदान व्हायला लागले. त्याच्यामुळे भोर तालुक्यातल्या पहिल्या ज्या गोष्टी काय होत्या पहिली सुद्धा मैदानं चांगलीच आणि आता आज मी तिला एक सुद्धा मैदान आमचं फेल पहिल्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीची मैदानं होत्यात. फक्त एका गोष्टीची खंत आहे की बैलवाले आपले बैल मालक जे आहेत म्हणजे जे जुने असू द्या जे नवीन असू द्या ह्यांच्याकडून एक त्रुटी वारंवार समोर येते. पहिली गोष्ट आपल्या नियमांच्या कमिटीच्या किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या निर्णयानुसार डबल बैल पळवला जाणार नाही. पण होतंय काय मैदानात डबल बैल पळवला जातो ठीक आहे, आपण पण बैल मालक सुद्धा आहे. नंतर पदं घेतली किंवा नंतरचा विषय आपला आहे. मी जरी बैल आणला तरी वाटतंय का एखादा फेरा परत पळल किंवा राब बैलाला बसतोय अशा दृष्टीने पळवलेला भाग वेगळा. पण इथं मैदानात आल्यानंतर काय होतंय डबल बैल पळवला जातोय. 2 नंबरला उतरणारा आक्षेप घेतोय तो येतोय तो सांगतोय तो डबल पळलाय. पण जो राहिलाय किंवा ज्याने डबल पळवलाय ते बैल मालक प्रामाणिक तिथे येऊन म्हणत नाहीत ना बाबा आम्ही पळवलाय किंवा काय. ह्यानं होतंय काय यात्रा कमिटी असेल किंवा तालुका कमिटी असेल यांचा वेळ जो वेस्ट जातोय तो जाणार नाही. तर डबल पळवणाऱ्यांना एक प्रामाणिक आपली माझीच म्हणजे हे आहे विनंती आहे की त्यांनी जर डबल पळवला आणि राहिला बैल तर त्यांनी स्वतः येऊन सांगायचं की बाबा आमचा बैल डबल पळला आम्हाला निर्णय देऊ नका आपल्या दुसऱ्याला द्या. आणि तालुक्याच्या कमिटीने किंवा मयूर तळेकर असतील किंवा माग आयोजक हेच आपले जे हनुमान केसरी हेच आयोजक तर ह्याच्यातनं एक निर्णय मागच्या वेळेस चांगला घेतला गेला
का गट काढताना सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं बोर तालुक्यातनं सुरुवात झाली की गट काढताना लाईव्ह गट काढताना डोळ्याला पट्टी बांधून किंवा काय असे जे निर्णय घेतो आपण ते त्यात हा एक निर्णय राहिला आमचा की शितनी पुढं बोरमध्ये जी काय मैदानं होत्याल ह्याच्यात डबल बैल पळवला जाणार नाही आणि जर निदर्शनात आलं तर त्यांना कारवाई त्या पद्धतीतली केली जाईल म्हणजे सुधारणा व्हावी. हे आमचे एक प्रामाणिक आहे की त्या गोष्टीत सुधारणा व्हावी आणि हा विषय थांबावा. आता आपण वळूयात या मैदानाच्या नियम अटींकडं. हे आदतचं मैदान आहे त्यामुळे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो कोणता अवयव निकाल रेषेला लागेल पहिल्यांदा त्या अवयवाच. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी पण बाद केली जाईल. त्या ड्रायव्हरला परत दिवसभरात कुठलीच गाडी आणता येणार नाही. बरं, आणून देणारच नाही म्हणजे आम्ही. त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील नाही. बक्षिसाची रोख रक्कम भेटेल का? पैसे काय मिळणार नाही. त्या बक्षिसाचा विषय त्या गाडीला काही देणार नाही. त्याचबरोबर आता हे आदतचं मैदान आहे त्यामुळे लॉबी टचचा निकाल कसा असेल, निर्णय कसा असेल? लॉबी टचचा आहे ह्या निकालाच्याच आहे. तो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा निर्णय आहे. लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा गाडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. त्याच पद्धतीने चालणार ना आपण. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली. पट्टीची केलेली तिथं कशी नियमावली असेल? जी आहे आपण नियमात घालून दिलेली आहे तीच. जर आदत बैल चेक करायचा असेल तर स्वतः जे ऑब्जेक्शन घेणार त्यांनी प्रत्यक्षात येऊन इथं तपासणी करायची. आदत बैल असेल तर ज्याला कोणाला वाटतंय का हा आदत नाही किंवा काय त्यांनी येऊन कमिटीला सांगायचं, मग कमिटी त्याच्यावर घेईल नाही. त्याचबरोबर ऑब्जेक्शन असेल तर त्याला किती गटाचा कालावधी असेल? जो ऑब्जेक्शन ज्या गाडीला किंवा ज्या गाडी मालकाला घ्यायचंय त्यांनी 3 गट पळून येसपर्यंत ते ऑब्जेक्शन घेऊन यावं आमच्याकडे. त्याचबरोबर डबल बैल पळला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? डबल बैल पळाल्याचा विषय तो पूर्ण म्हणजे मैदान संपसपर्यंत, फायनल होत नाही तोपर्यंत. आणि त्यासाठी नियमावली काय असेल? पुढे जे ऑब्जेक्शन घेणार आहेत त्या व्यक्तीने काय नियमावली असेल त्याला? आणि काय असेल पुरावा तो कमिटीकडे किंवा आपल्या तालुका कमिटीकडे घेऊन यावं. बरं, एका वेळेस किती गट खाली जातील? आता गट तसे खालचं अंतर कमी केल्यामुळे अजून गट जास्तच जातील, पण आपण गाड्या किती नोंद होतात किंवा गडबड होती काय अशा हिशोबानं गट खाली सोडण्यात येतील. त्यांना टाइम लिमिट किती असेल? 5 मिनिटाचा. बरं. आणि हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य भोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल. हो, अगदी बरोबर. ज्या काय नियमांचा अटींचा शासनाचा असेल किंवा आपल्या कमिटीचा असेल त्या निर्णयानुसारच मैदान होणार. इथनं मागची झाली, इथनं पुढची पण मैदानं त्या नियमांच्या ह्यानेच होणार. चालते, धन्यवाद दादा. राम. आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग. मयूर शेठ, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? नमस्कार. सर्वप्रथम आपण या बोर तालुक्याचा इतिहास, जुनी बैल असतील नवीन बैल असतील सर्वांचा इतिहास आपल्याला साक्षी आहे. त्याचबरोबर चालू सीझनची बोर तालुक्यातील ऐतिहासिक अशी मैदानांची नोंद या भागात झालेली आहे. आत्तापर्यंत 5 ते 6 मैदानं झाली. एकाही मैदानात कोणत्याही प्रकारची गडबड अथवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही. मैदान कशी घ्यावी याची भोर तालुक्यानी, आयोजकांनी, गावातील तरुणांनी, बैलगाडी मालकांनी हे दाखवून दिलं. या सर्वप्रथम मी या सर्व आयोजकांचं, कमिटीचं, सर्वांचं मनापासून अखिल भारतीय बैलगाडी संघटना, समालोचक संघटना यांच्या वतीनं धन्यवाद मानतो की अशी मैदानं होणं काळाची गरज आहे आणि सुरुवात भोर तालुक्यापासूनच झाली. असा भोर तालुका आहे आणि या मैदानात होणारं येता 23 तारखेला 23/3/2025ला एक आदत एक बैलाचं मैदान संपन्न होणार आहे. आयोजक असतील, तालुका कमिटीचे अध्यक्ष असतील, सर्वांनी मैदानाचे आयोजन नियोजन कशा पद्धतीने, फाटी कशी आहे, फाटीची जी उणीव होती की खालचा पल्ला असेल तो कमी करून ज्या आदत वासरांना पळण्यासाठी ज्या पद्धतीचं रान पाहिजे त्या पद्धतीनं रान या ठिकाणी तयार केलेलं आहे. मैदान कशा पद्धतीने होतं याचा इतिहासाला आपण सर्व साक्षी आहे. या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आपली आदत वासरं बैल घेऊन आपण मैदानात या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहायचं आणि मैदानाची नोंद करायची आहे. बक्षिसाचं स्वरूप असेल, त्याचबरोबर नियम अटी असतील, ही सर्व आता ज्या रेग्युलर आपल्याला माहिती आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बोर तालुका, त्या पद्धतीनंच नियम असणार आहेत. यासाठी आपण या मैदानाचे साक्षीदार होण्यासाठी येत्या 23 तारखेला आपली आदत बैल घेऊन या मैदानात सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचे आणि मैदानाची शोभा वाढवायची. धन्यवाद.